वाघ, माझा प्रश्न हा होता की 2014-15 मध्ये मोदी लाट या देशाने अनुभवली, त्यानंतर या लाटेची सुनामी 2019 मध्ये आपण अनुभवली होती। हीच लोकप्रियता, मोदींच्या नेतृत्वाचा हाच करिश्मा आजही कायम आहे असं वाटतं का तुम्हाला? मोदी हे अथांग समुद्र आहेत आणि समुद्रामध्ये फक्त किनाऱ्यावर लाटा येतात। समुद्राच्या मध्यभागी जर गेलं तर लाटा नसतात। समुद्र हा प्रशांत असतो आणि त्यामुळे जर मोदीजींचं जर खरं आपल्याला जर स्वरूप पाहायचं असेल तर ते एका महासागरासारखं आहे, ज्या महासागराचा आदी आणि अंत आणि तळ कोणाला सापडत नाही, एवढं मोठं ते व्यक्तिमत्व आहे। आज जर तुम्ही पाहिलं तर आज या देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी म्हणाले आणि ते मोदीजींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना म्हणाले की मोदीजी हे अवतारी पुरुष आहेत आणि ईश्वरानेच त्यांना पृथ्वीवर पाठवलेलं आहे। आता ज्यावेळी मुकेश अंबानी सारखा माणूस असं म्हणतोय की मोदीजी हे अवतारी पुरुष आहेत, ते नेमकं हेच वाक्य मी 2018 ला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत आणि मोदीजी हे विष्णूचे अवतार 11वे अवतार आहेत हे मी 7 वर्षापूर्वी बोललो होतो। बघा असं आहे की प्रोटोकॉल बाजूला सारून एखाद्या सार्वभौम देशाचा राष्ट्रपती ज्यावेळी मोदीजी त्यांच्या देशाला भेट द्यायला जातात त्यावेळी त्यांच्या पायाला हात लावतो, त्यांचा चरणस्पर्श करतो, यावरून मोदी नावाचं गारुड हे नुसतं भारतीयांच्या मनावर नाही तर ते संपूर्ण जगाच्या पटलावर पसरलेलं आहे हे सिद्ध होतं। स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्यावेळी आता आपल्याला 75 का 78 वर्ष पूर्ण झालेली आहेत, या स्वातंत्र्योत्तर काळामधला सर्वात सुवर्ण काळ जो आहे तो 2014 पासून सुरू झालाय आणि हा जो आहे हा मोदी इरा आहे, हे एक शक आहे, हे एक शक आहे, लक्षात घ्या, हे एक संवत्सर आहे आणि यामुळे ह्या देशाचा संपूर्ण भविष्यकाळ बदलून टाकण्याची शक्ती ज्या माणसाकडे आहे त्या माणसाचं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे। कुठच्याही माणसाच्या मागे ज्यावेळी एक संपूर्ण देशाची जनता उभी असते त्यावेळी हजारो करोडो मुखातून, हातातून आणि हृदयातून त्यांना जे काही चांगले विशफुल थिंकिंग मिळतात, त्यामुळे मोदीजींना ही शक्ती मिळालेली आहे। मला असं वाटतं की मोदीजींची लोकप्रियता ही फक्त लोकसभेमध्ये किती आमदार आणि लोकसभेमध्ये किती खासदार निवडून आले यापेक्षा या 140 कोटीच्या लोकांमधल्या हृदयामध्ये त्यांना असलेलं स्थान आहे, यातनं मोजली पाहिजे।